नमस्कार मित्रांनो, सर्वांना जय भीम. आपल्या सर्वांना माहीतच आहे की बाबासाहेब आंबेडकर हे विचारवंत आहेत, राजकीय नेते होते, खूप मोठे समाज सुधारक होते, राजकीय विश्लेषक होते, लेखक होते, पत्रकार होते. अशा अनेक उपाध्या त्यांच्या मागे लागतात. पण शक्यतो बाबासाहेब आंबेडकर हे खूप मोठे अर्थतज्ञ होते. या संदर्भात नेहमी आपण दुर्लक्ष केलेलं आहे. आपल्या स्पर्धा परीक्षेमध्ये आपण नेहमीच अर्थव्यवस्था, अर्थशास्त्र याचा अभ्यास आपण नेहमीच केलेला आहे. आणि त्यामध्ये एक अर्थशास्त्र विषय समजून घेत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना समजल्याशिवाय आपल्या देशाचं खरं अर्थशास्त्र आपल्या लक्षात येणार नाही. तर त्यामुळे जे काही सामाजिक कार्य आहे, राजकीय कार्य आहे, त्याच्यापेक्षाही सर्वात महत्त्वाचं त्यांचं अर्थव्यवस्थेमध्ये असणारे जे काही योगदान आहे ते तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि म्हणून आपण हा जो काही विषय निवडलेला आहे तो हाच आहे, भारतीय अर्थव्यवस्थेचे शिल्पकार. राज्यघटनेचे शिल्पकार हे सगळ्यांना माहीतच आहे, परंतु अर्थव्यवस्थेचे शिल्पकार हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. तुम्हाला माहिती आहे की आपल्या देशामध्ये सध्या बेरोजगारी आहे, देशामध्ये गरिबी आहे, विषमता आहे. आज ज्या काही समस्या आहेत या सगळ्यांचं उत्तर बाबासाहेबांच्या अर्थशास्त्रामध्ये आहे. कदाचित आपण त्या अर्थशास्त्राला आपण कधी महत्त्व दिलं नाहीये. आज ज्या काही आपल्या पॉलिसी सध्या इकॉनॉमिकल चालू असतील त्याला जर समजून घ्यायचं असेल, जर देशाचा आपला जर प्रगती करायची असेल एक व्यक्ती म्हणून सुद्धा आणि देश म्हणून सुद्धा, तर बाबासाहेबांचं अर्थशास्त्र समजून घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. मित्रांनो, तुम्हाला हे माहीत असायला हवं की बाबासाहेबांनी जे काही शिक्षणाची सुरुवात केली असेल, जसं त्यांचं BA असेल, MA असेल, त्याच्यानंतर PhD, MSc, DSc या सर्व विषयामध्ये त्यांचा एक कॉमन सब्जेक्ट होता, तो आहे अर्थशास्त्र. इवन 1918 मध्ये जेव्हा त्यांनी त्यांचं करिअर जेव्हा सुरू केलं, सिडनीहॅम नावाचं एक कॉलेज आहे मुंबईमध्ये, तिथे सुद्धा ते अर्थशास्त्राचे पहिले प्रोफेसर होते. इवन एवढंच नाही मित्रांनो, आपल्या ह्या संपूर्ण दक्षिण आशियामध्ये अर्थशास्त्रामध्ये पदवी घेणारे, PhD करणारे, MSc किंवा DSc करणारे हे आपल्या दक्षिण आशियातील पहिले व्यक्ती होते. म्हणजे समजू शकता तुम्ही या विषयाची गहनता किती असेल. आणि बाबासाहेबांनी जे काही विचार सांगितलेत, जे काही सोल्युशन सांगितलेत, ते तेव्हा नाही तर आजही आहेत, जसे आहेत तसे लागू होतात. आणि मित्रांनो, बरेच वेळेस तुम्हाला हे लक्षात येईलच, जर कदाचित बाबासाहेब नसते तर भारतीय राज्यघटना कशी झाली असती. तर बरेच वेळेस सगळ्यांचं असं मत आहे की घटना नक्कीच चांगली झाली असती, नक्कीच आदर्श राज्यघटना झाली असती, परंतु त्या राज्यघटनेमुळे जे कोटी लोकांचा जो काही फायदा व्हायला हवा होता तो झाला नसता. इव्हन असं म्हटलं जातं की राज्यघटना ही फक्त आदर्शच राहिली असती, परंतु बाबासाहेबांमुळे राज्यघटना हे आदर्श नसून जीवन जगण्याचं एक साधन झालेलं आहे. कोट्यावधी लोकांना जीवन जगण्याचा आधार मिळालेला आहे, त्यांना माणूस म्हणून माणूस जगण्याचं एक अस्तित्व मिळालेलं आहे. ते फक्त बाबासाहेबांच्या अस्तित्वात आलेल्या राज्यघटनेमुळे. मित्रांनो, असंही म्हटलं जातं की बाबासाहेब जर नसते तर कदाचित आज आपलं जे काही 2026 मध्ये जी काही स्थिती आहे, म्हणजे सामाजिक स्थितीबद्दल बोलतोय मी, ती आज जवळपास 70-75 वर्षानंतर जी स्थिती आहे बाबासाहेबांमुळे आजची स्थिती, जर कदाचित बाबासाहेब नसते तर कदाचित आजच्या सारखी स्थिती यायला, म्हणजे सामाजिक स्थिती यायला कदाचित 500 वर्ष लागले असते. ही सत्यता आहे. याचं उदाहरण मी तुम्हाला सांगू इच्छितो. तुम्हाला माहित असेल अमेरिकेमध्ये स्वातंत्र्य युद्ध झालं, अमेरिका स्वतंत्र झाला, परंतु अमेरिकेमध्ये जी काही ब्लॅक अँड व्हाईट ही जी काही परंपरा होती ती 200 वर्षानंतर सुद्धा तिथे सुरू होती. कधीतरी 1970-1980 नंतर ते ब्लॅक अँड व्हाईट हा जो काही प्रकार आहे तो कमी झाला. म्हणजे आपण इमॅजिन करू शकतो की ते एवढे शिकलेले असून, प्रगत असून सुद्धा त्यांच्या देशामध्ये 200 वर्ष ब्लॅक अँड व्हाईट ही परंपरा कंटिन्यू होती. पण आज आपण जर बघितलं 70 वर्षानंतर भारतामध्ये नक्कीच सामाजिक स्थिती ही अशी खूप काही बदललेली नाही आहे, पण जे काही परिवर्तन झालेलं आहे ते खूप अतुलनीय आहे. जर कदाचित बाबासाहेब नसते तर कदाचित त्याला आणखीन 500 वर्ष लागले असते, जे केवळ आता 70 वर्षामध्ये होऊ शकलं. म्हणजे आपल्या देशामध्ये जी सामाजिक क्रांती झालेली आहे या सगळ्यांचे नक्कीच प्रणेते बाबासाहेब तर आहेतच, परंतु अर्थव्यवस्थेमध्ये सुद्धा जे काही परिवर्तन यायला हवं
ते सुद्धा विचार बाबासाहेबांनी आपल्याला 70 वर्षापूर्वी दिलेले आहे. फक्त शोकांतिकाची ही बाब आहे की बाबासाहेबांनी एवढे विजनरी आपल्याला विचार दिलेले आहेत, पण तरी सुद्धा आपल्याला ते 70 वर्षामध्ये कधीही आपल्या देशामध्ये इम्प्लिमेंट करता आले नाहीये. हे आपल्या देशाचं खूप मोठं दुर्दैव म्हणायला हवं. आज आपण जे म्हणतो ना की शेतीमध्ये समस्या आहेत, शेतीचं उत्तर बाबासाहेबांनी 1917 मध्येच दिलं होतं. स्मॉल लँड अँड फ्रॅगमेंटेशन्स हा त्याने एक प्रबंध लिहिला होता. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की भारताच्या शेतीचा प्रॉब्लेम हा नेहमीच राहणार आहे, कारण की लोकसंख्या ही जास्त आहे आणि जेवढी लोकसंख्या ही वाढत जाते तेवढं जे काही फ्रॅगमेंटेशन्स आहे, स्मॉल होल्डिंग ऑफ लँड आहे, ती वाढतच जाणार आहे. आणि तेव्हाच बाबासाहेबांनी असा आपल्याला संदेश दिला होता की तुम्ही शेतीवरती असणारे जे अवलंबित्व आहे ते कमी करत उद्योगावरती तुम्ही शिफ्ट व्हा. एवढंच नाही तर बाबासाहेबांनी आपल्याला हे सांगण्याचा प्रयत्न केला की जर देशाला जर विकसित व्हायचं असेल, देशाला जर पुढे घेऊन जायचं असेल, सामाजिक आर्थिक क्रांती जर करायची असेल तर कृषी व्यवसायाला आपल्याला त्याचं राष्ट्रीयकरण करणं गरजेचं आहे. मला माहिती की तुम्हाला हा प्रश्न थोडासा वेगळा वाटला असेल की कृषी क्षेत्राला राष्ट्रीयकरण म्हणजे नेमकं काय. थोडक्यात ज्या काही शेती वगैरे जमीन असतील त्या पूर्णतः सरकारच्या मालकीच्या असतील आणि प्रत्येकाला त्याच्यामध्ये कसण्याचा अधिकार असेल, याला म्हणतो राष्ट्रीयकरण. आणि जर कदाचित ते राष्ट्रीयकरण जर होऊ शकलं असतं 1947-1950 मध्ये, तर कदाचित आपल्याला 1966 पर्यंत अमेरिकेवरती आपल्याला डिपेंड राहण्याची गरजच नव्हती. आज आपल्याला असं वाटत असेल की भारत हा अन्नधान्यामध्ये स्वयंपूर्ण आहे, परंतु भारत हा फक्त गहू आणि तांदूळ यामध्ये स्वयंपूर्ण आहे. आज आपल्या देशामध्ये कडधान्य असेल, तेलबिया असेल किंवा भरड धान्य असेल, याच्यामध्ये भारत स्वयंपूर्ण नाहीये. याच्यामध्ये खूप मोठा तुटवडा सुद्धा आपल्या देशामध्ये आहे. आज आपल्या देशाची काही मोठी समस्या आहे ऍग्रिकल्चर, ती वाढत का चाललेली आहे, कारण की छोटे शेतकरी त्यांच्या शेतीमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकत नाही. आधुनिक शेती त्यांना करता येत नाही. शेतीचा उद्देश हा फक्त उदरनिर्वाहासाठी आहे. पण बाबासाहेबांनी आपल्याला तेव्हा सांगितलेलं आहे की शेती ही केवळ उदरनिर्वाहासाठी नव्हे तर देशाच्या पाया उभारणीसाठी असायला हवी. जर कदाचित तो विचार जर आज आपण जर करू शकलो असतो तर कदाचित आज शेतीमध्ये कधीही बेरोजगारी राहिली नसती. आज ग्रामीण भारतामध्ये जी काही अवस्था आहे ती कधी राहिली नसती. कारण की आपल्याला नक्कीच माहित आहे हा भेद नेहमीच आहे. गांधी असे म्हणतात की खेड्यांकडे चला, बाबासाहेब असे म्हणतात की शहरांकडे चला. या दोघांचा उद्देश हा भली एकच होता, परंतु मार्ग हे वेगवेगळे होते. बाबासाहेबांना तिथे सांगण्याचा हाच उद्देश होता की आजची जे काही शेती आहे ती खूप फ्रॅगमेंटेड आहे. तिथे राहून आपलं जीवनमानाचा दर्जा आपल्याला सुधारवता येणार नाही, सामाजिक स्थिती आपल्याला सुधारवता येणार नाही. आपल्याला आपल्या उत्पन्नाची साधनं आपल्याला बदलावी लागतील आणि ते म्हणजे काय, ते आहे औद्योगिकरण. आणि औद्योगिकरण तेव्हा ग्रामीण भारतात शक्य नव्हतं, म्हणून बाबासाहेब सांगायचे की आपल्याला शहराकडे वळायचंय, जेणेकरून शहरामध्ये असणारं औद्योगिकरण याची वाढ होईल आणि नक्की सामाजिक जीवन आपलं बदलेल. बरेच वेळेस बाबासाहेबांवरती टीका केली जाते की बाबासाहेबांना स्वातंत्र्य नको होतं. असं नाहीये. 1920 पासूनच बाबासाहेबांनी प्रत्येक वेळेस स्वातंत्र्याचा पुढाकार घेतलेला आहे. फक्त त्यांचा स्वातंत्र्याचा जो काही मागण्याचा उद्देश आहे थोडासा वेगळा होता. त्यांना आधी सामाजिक क्रांती हवी होती आणि सामाजिक क्रांती हीच देशाला राजकीय क्रांती घडवेल हा त्यांचा विश्वास होता. पण बाबासाहेबांच्या लक्षात आलं होतं की हे काही सामाजिक क्रांती करून लगेच राजकीय क्रांती होणार नाही. तर त्यांनी दोन्ही जे काही पैलू आहेत त्याला सोबत चालवण्याचा प्रयत्न केलेला आहे. बाबासाहेबांचे जे काही विजन आज आपल्याला दिसते ते खरंच खूप मोठं होतं. फक्त एवढंच आहे की आपल्याला त्या विजनवरती आपल्याला कधी चालता आलं नाही. बरेच वेळेस आपण बाबासाहेबांना आपण नेहमी अर्थशास्त्रज्ञ म्हणून जर आपण समजू शकलो तर कदाचित त्यांच्या विचारांची जी काही गहनता आहे आजच्या संदर्भात ती आपल्याला आणखीनच समर्पक वाटेल. कारण की जेव्हा 1908 ते 1912 मध्ये त्यांनी BA हे अर्थशास्त्रामध्ये केलं, त्याच्यानंतर 1912 ते 1915 साधारण 1 वर्ष त्यांनी जॉब केला. 1913 ते 1915 या दरम्यान त्यांनी MA केलं कोलंबिया या विद्यापीठामध्ये. इव्हन तिथे जे काही प्रबंध त्यांनी सादर केला त्याचे नाव हेच होतं, एन्शियंट इंडिया कॉमर्स. म्हणजे त्यांना कॉमर्स आणि एन्शियंट इंडियामध्ये इंटरेस्ट होता. नंतर परत त्यांनी जेव्हा PhD केली असेल 1917 मध्ये, तेव्हाही त्यांचा विषय तोच होता, इव्होल्युशन ऑफ प्रोव्हिन्शियल फायनान्स इन इंडिया.
जेव्हा त्यांनी परत त्याच्यामध्ये MSc करण्याचा प्रयत्न केला, लंडन ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये त्यांनी MSc पूर्ण केली, त्याच्यामध्ये सुद्धा त्यांचा हाच विषय होता, डिसेंट्रलायझेशन प्रोव्हिन्शियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया. नंतर 1921 चा जो काही आपल्याला ग्रंथ आहे तो माहितच आहे, त्याचं नाव आहे प्रॉब्लेम ऑफ रुपी. हा ग्रंथ आपल्याला याच्यावरती थोडंसं विश्लेषण करणं गरजेचं आहे, कारण की आपण अर्थशास्त्र याचा आपण विचार करतो. तुम्हाला नक्कीच माहिती आहे मित्रांनो, अर्थशास्त्राचे जनक कोण आहेत? ॲडम स्मिथ. त्याच्यानंतर अर्थशास्त्राला 2 ब्रांचेस करण्याचं काम एका व्यक्तीने केलं, त्याचं नाव आहे रॅग्नर फ्रेश, ज्याचं रूपांतर मिक्रो इकॉनॉमिक्स आणि मायक्रो इकॉनॉमिक्स मध्ये झालं. परंतु या मायक्रो इकॉनॉमिक्सचे सर्वात मोठे जनक कोण आहे तुम्हाला माहित आहे? जॉन केन्स. जॉन केन्स हे तेव्हाचे खूप मोठे अर्थतज्ञ होते. आणि तुम्हाला नक्कीच माहित असेल मित्रांनो की जे काही जॉन केन्स आहे त्यांची एक थेरी आहे, डिमांड क्रिएट्स इट्स सप्लाय, म्हणजे मागणी ही स्वतःच पुरवठा निर्माण करते. आणि त्यांनी नेहमी सांगण्याचा प्रयत्न केला की सरकारने काय करायचंय, मोठ्या प्रमाणामध्ये बाजारामध्ये पैसा ओतायचा आहे, तिथून ऑटोमॅटिक डिमांड क्रिएट होईल, तिथून ऑटोमॅटिक सप्लाय क्रिएट होऊन ऑटोमॅटिक देशाचा विकास होईल. हे केन्सने सांगण्याचा प्रयत्न केला. केन्सने सांगण्याचा नेहमी प्रयत्न केला की सरकारी हस्तक्षेप हाच सर्व काही होऊ शकतो. एवढंच नाही मित्रांनो, 1913 मध्ये एक रॉयल कमिशनची स्थापना झाली. आता बघा 2 रॉयल कमिशन आहे, एक आहे 1913चा आणि एक आहे 1925चा. तर 1913 मध्ये जे काही रॉयल कमिशन स्थापन झालं होतं तेव्हाही विषय तोच होता की भारतामध्ये चलन व्यवस्था कशी असावी. तर तेव्हा त्या रॉयल कमिशननी जे काही जॉन केन्स आहे यांचा सपोर्ट घेतला होता. आणि जे काही 1925 मध्ये जे काही रॉयल कमिशन स्थापन झालं, जे भारतामध्ये आलं होतं, त्याचे अध्यक्ष होते तुम्हाला माहित असेल यंग हिल्टन किंवा हिल्टन यंग, दोन्ही आपण म्हणू शकतो. तर जेव्हा ते भारतामध्ये आले होते 1925 मध्ये, तर तेव्हा त्यांच्याबरोबर काही सदस्य होते. त्यांना आता हा प्रश्न असा विचारण्यात आला की भारताला आपण ही चलन व्यवस्था आपण कशी देणार आहोत. तर त्यांच्या डोक्यामध्ये एक गोष्ट क्लिअर होती की जे काही 1913 मध्ये रॉयल कमिशनने जे काही व्यवस्था दिली असेल चलन व्यवस्था, तीच आपण कंटिन्यू करूयात. परंतु याला सर्वात मोठा विरोध कोणी केला असेल? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी विरोध केला. त्यांनी असं सांगण्याचा प्रयत्न केला की जे काही केनची जी काही थेरी आहे 1913 ची, ती थेरी चुकीची आहे. ती थेरी कशी चुकीची आहे यासाठी त्यांनी त्यांचा ग्रंथ त्यांना सादर केला. त्या ग्रंथाचं नाव आहे प्रॉब्लेम ऑफ रुपी. त्यांनी त्याच्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला की तुम्हाला जे काही पैसा छापायचा आहे, तर तुम्ही असं म्हणता की पैसा छापायचा असेल तर ते सरकार ठरवेल. मग त्यांनी असं सांगण्याचा प्रयत्न केला की जर सरकारला जर हे लक्षात आलं की आपण पैसा छापून देशाचा विकास करूयात, असं होऊ शकतं की ते पैसा खूप जास्त छापतील. आणि तुम्हाला माहिती आहे की पैसा जर खूप जास्त जर छापला गेला तर त्या पैशाला कधी व्हॅल्यू प्राप्त होईल का? नाही. म्हणजे आपण असं म्हणूयात की पैसा छापणं हे पूर्णतः सरकारच्या हातामध्ये आहे. ते सरकारच्या हातामध्ये असावं असं कोण सांगायचं? नेहमी केन्स सांगायचा. मॅनेज बाय द गव्हर्नमेंट असा तो शब्द आहे. परंतु बाबासाहेबांनी सांगितले की मॅनेज बाय द गव्हर्नमेंट जर असेल तर याच्यामध्ये सर्वात जास्त तोटा हा देशातील अर्थव्यवस्थेचा आहे. देशामध्ये कधी ती स्थिरता राहणार नाही. तर त्याला त्यांनी गोल्ड स्टँडर्ड हा एक नवीन प्रकार दिला. सरकारला जर पैसा छापायचा असेल त्यांनी तो बिनधास्त छापावा, पण त्याचा बेस काय असावा? नेहमी गोल्ड स्टँडर्ड असावं. गोल्ड स्टँडर्ड यासाठी आहे की सरकारला मनमानी पद्धतीने पैसा छापता येऊ नये, देशामध्ये महागाई नियंत्रित राहावी, देशामध्ये स्थिरता राहावी, हा तो उद्देश होता. आणि ते गोल्ड स्टँडर्ड का महत्वाचं आहे यासाठी बाबासाहेबांनी त्या कमिशन पुढे साक्ष दिली, पुरावे दिले. एवढंच नाही, त्यांच्या सदस्य, त्यांचे अध्यक्ष या सगळ्यांना त्यांनी तो थेसिस प्रोव्हाइड केला आणि सांगितले की आधी हा थेसिस वाचा. आणि जेव्हा त्यांनी तो थेसिस वाचला त्याच्यानंतर बाबासाहेबांनी त्यांना काही उलट प्रश्न विचारले. उलट प्रश्न हेच होते की केन्सच्या सिद्धांतानुसार महागाई कशी कंट्रोल करायची हे सांगता येत नव्हतं. पैसा किती छापावा हे केन्सच्या सिद्धांतानुसार सांगता येत नव्हतं. देशामध्ये स्थिरता कशी आणि कोण निर्माण करेल याचं उत्तर त्यांना सांगता येत नव्हतं. यंग हिल्टन सुद्धा खूप मोठा अर्थतज्ञ होताच, पण त्याला तिची उत्तर देता येत नव्हती भारताच्या संदर्भात. आणि त्यांनी सांगितलं की जे काही केनची जी काही इकॉनॉमी आहे ती डेव्हलप इकॉनॉमीसाठी ती कदाचित लागू होऊ शकते, पण भारतासारख्या देशासाठी लागू होऊ शकत नाही. आणि मग जेव्हा हिल्टन यांनी त्यांना उलट प्रश्न विचारला की ठीक आहे,
आता हे पैसा छापण्याचं जे काही समीकरण आहे ते आपण एखाद्या सरकारला न देता मग द्यायचं कोणाला? तर बाबासाहेबांनी त्याच्यामध्ये एक एक्झॅक्ट उत्तर सांगितलं आणि ते म्हटलेत की आपण काम करूयात, यासाठी सेंट्रल बँकला आपण हा अधिकार देऊया. लक्षात घ्या, नोटा छापण्याचा अधिकार सरकारला नव्हे तर कोणाला देण्यात यावा? सेंट्रल बँक. आणि तेव्हा ब्रिटिश गव्हर्नमेंट कधीही भारतामध्ये सेंट्रल बँक द्यायला तयार नव्हती, कारण की सेंट्रल बँक हा शब्द देणं याचा अर्थ हा होतो की भारताला दुसरा देश आहे अशी मान्यता देणे. पण बाबासाहेबांनी सांगितलं की याच्यामध्ये तुम्ही त्याचं नाव बदलू शकता आणि त्याच संकल्पनेच्या आधारे नंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असं नाव देण्यात आलं. कदाचित आपल्याला सेंट्रल बँक ऑफ इंडिया हे नाव देता आलं असतं, पण ब्रिटिशांच्या मनामध्ये ती भीती होती की यांना असं कधी वाटू नये की ही सेंट्रल बँक ऑफ इंडिया आहे म्हणजे याचा अर्थ की हा देश ही एंटिटी वेगळी आहे, आणि त्यांना अजिबात ते खतपाणी द्यायचंच नव्हतं देश म्हणून. आणि म्हणून यंग हिल्टन यांच्या शिफारशी लक्षात घेता, भारतामध्ये पैसा छापण्याचा बेस लक्षात घेता, सेंट्रल बँक असावी याचं महत्व लक्षात घेता परत राऊंड टेबल कॉन्फरन्स झाले आणि फायनली 1934 मध्ये आरबीआय ऍक्ट पास झाला आणि यानुसार 1 एप्रिल 1935 मध्ये आरबीआयची स्थापना झाली. आणि तेव्हापासून तर जवळपास 1956 पर्यंत देशामध्ये हे जे काही गोल्ड स्टँडर्ड आहे ते टिकून होतं, ज्यालाच आपण इथे प्रपोर्शनल रिझर्व्ह सिस्टीम असं म्हटलंय. तो आपल्याला माहित आहे प्रपोर्शनल रिझर्व्ह सिस्टीम म्हणजे काय? जेवढं सोनं तेवढाच पैसे आपल्याला छापण्याचा अधिकार. परंतु तेव्हाच्या सरकारला असं वाटत होतं की चला आपल्याला आणखीन जास्त पैशाची आवश्यकता आहे, तर सरकारने एक नवीन सिस्टीम सुरू केली ज्याचं नाव तुम्हाला माहित असेल, MRS, म्हणजे ज्यालाच आपण मिनिमम रिझर्व्ह सिस्टीम असं म्हणतो. मिनिमम रिझर्व्ह सिस्टीम म्हणजे काय की तुम्हाला 200 कोटी छापायचे असतील तर 200 कोटीच्या बदल्यामध्ये 115 कोटी काय असायला हवं? सोनं असायला हवं. आणि 85 कोटी जे आहेत ते फॉरेन करन्सी किंवा गव्हर्नमेंट सिक्युरिटीज या फॉर्म मध्ये पैसा असून तुम्ही 200 कोटी किंवा त्यापेक्षा जास्त छापू शकता. हेच नाव आहे MRS. आणि या पद्धतीचा वापर करून आता सरकार बिनधास्त पैसे छापू शकते. म्हणजे बाबासाहेबांनी जे काही सिस्टीम सांगितली होती आपल्याला, ती सिस्टीम आजही चालू आहे, फक्त त्याचं स्वरूप बदललेलं आहे. आणि आज आपल्या देशामध्ये इकॉनॉमिक स्टेबिलिटी आहे त्याच MRS सिस्टीममुळे. हे एक उदाहरण झालंय फक्त. पण याच्यामध्ये सर्वात मोठी जी काही टीका करता येईल आपल्याला, ज्याच्यावरती आजही आपण सगळ्यांनी याच्यावरती विचार करायला हवा, की बाबासाहेबांनी कोणत्या प्रकारच्या अर्थव्यवस्थेचा पुढाकार घेतला किंवा प्रोत्साहन दिलं. मे बी तुम्हाला माहित आहे की अर्थव्यवस्थेचे 2 प्रकार आहेत प्रामुख्याने, भांडवलशाही अर्थव्यवस्था आणि मिश्र अर्थव्यवस्था. आणि आणखीन एक आहे तिसरा प्रकार, समाजवादी अर्थव्यवस्था. मुळात ओरिजिनली 2च आहेत, भांडवलशाही आणि समाजवादी. परंतु दोन्हीचे चांगले गट लक्षात घेता भारतामध्ये एक नवीन व्यवस्था निर्माण करण्यात आली ज्याचं नाव आहे मिश्र अर्थव्यवस्था. आता माझा तुम्हाला प्रश्न आहे की भारताने कोणत्या प्रकारची अर्थव्यवस्था स्वीकारली? तर मिश्र. पण बाबासाहेबांचा जो हेतू होता ती कोणत्या प्रकारची अर्थव्यवस्था असावी? बाबासाहेबांनी कोणत्या अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन दिलं? भांडवलशाही, समाजवादी का मिश्र अर्थव्यवस्था? तर बाबासाहेबांनी मिश्र अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन दिलं. पण बाबासाहेबांचं मिश्र अर्थव्यवस्था हे थोडंसं वेगळ्या प्रकारचं होतं. बाबासाहेबांनी जी काही इकॉनॉमी भारतासाठी सांगितली असेल त्याला आपण इथे स्टेट काय म्हटलेलं आहे? स्टेट कम्युनलिझम्स. म्हणजे याचा अर्थ हा होतो की भारतामध्ये जे काही मोठमोठे उद्योग आहेत, जसं की मोठमोठ्या उद्योगामध्ये अवजड उद्योग असतील, कृषी असेल, शिक्षण असेल, आरोग्य असेल, ह्या 4-5 गोष्टी फक्त सरकारच्या ताब्यामध्ये असाव्या, बाकी सर्व गोष्टी कोणाच्या ताब्यामध्ये असाव्या? खाजगी व्यक्तीच्या ताब्यामध्ये असाव्या, असं बाबासाहेबांनी आपल्याला 1950च्या धोरणामध्ये सांगितलं होतं. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे 4-5 धोरण जर सरकारच्या ताब्यामध्ये असतील, बाकीच्या गोष्टी जर इतर गोष्टीमध्ये असतील, तर देशामध्ये भांडवलशाही वाढणार नाही का? यस, बाबासाहेबांना माहित होतं भांडवलशाही वाढणं गरजेचं होतं, परंतु हे 4-5 विषय हे नेहमी सरकारच्या हातामध्ये असावे, जेणेकरून समाजामध्ये शोषित वर्ग निर्माण होऊ नये. आणि पण सरकारने काय केलं? उलटच केले. जवाहरलाल नेहरू यांनी काय केलं? 1950 पासून तर 1990 पर्यंत म्हणजे त्यांच्या पॉलिसीनुसार भारतामध्ये मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये सर्वात जास्त फोकस कशावरती होता? हा सार्वजनिक क्षेत्रावरती होता. आणि त्या सार्वजनिक क्षेत्राने भारताची वाट लावली. भारतामध्ये कर्ज वाढलं, देशाचा फॉरेक्स हा कमी झाला, जे औद्योगिकरण व्हायला होतं ते झालं नाही. म्हणजे आपण चुकीच्या पद्धतीने इकॉनॉमिक पॉलिसी रन केल्या.
इव्हन जे काही छोटे छोटे उद्योग आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आपण सरकारी क्षेत्राला प्रोत्साहन दिलं. यामुळे आपलं पूर्णतः जे काही सार्वजनिक क्षेत्र आहे ते पूर्णतः अपयशी ठरलं. आणि लक्षात घ्या मित्रांनो, ही सेम बाब चीनच्या संदर्भात आपण जर तुलना केली तर आपल्या लक्षात येते की जो चीन 1947 मध्ये भारतासारखाच होता, तो चीन आज भारतापेक्षा तो किती पटीने पुढे आहे. आपल्या भारताची अर्थव्यवस्था ही जवळपास 4 ट्रिलियन आहे आणि त्यांची किती आहे 20 ट्रिलियन, म्हणजे 5 पटीचा फरक आहे. कारण की त्यांना ती कॉन्स्टंट इकॉनॉमिक पॉलिसी त्यांना रन करता आली, पण आपल्याला ती पॉलिसी कधी रन करता आली नाही. आपलं नेहमी असं कन्फ्युजन होतं, कधी आपण कृषीला फोकस केलं, नंतर इंडस्ट्रीला फोकस केला सेकंड पॉलिसीमध्ये, थर्ड इकॉनॉमिक पॉलिसीमध्ये आपण दोघांना एकत्र केलं, चौथ्यामध्ये आपल्याकडे युद्ध आला, आपण नंतर इकॉनॉमिक स्टेबिलिटी आपण मेंटेन करण्याचा प्रयत्न केला, नंतर गरिबी कमी करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे कशालाच काही मेळ ताळ नव्हता. बाबासाहेबांचं एकच म्हणणं होतं की देशामध्ये तुम्ही एकाच वेळेस कृषीलाही प्रोत्साहन द्या, एकाच वेळेस औद्योगिकरण यालाही प्रोत्साहन द्या. ही वेळ जी आहे किंवा ही जी काही सिच्युएशन आहे ही कॉन्स्टंट असायला हवी पुढचे 20 ते 30 वर्ष. पण सरकारने काय केलं, कधी इकडे कधी तिकडे, जम्पिंग लाईक अ मंकी. आणि त्यामुळे याचा परिणाम असा झाला की देशाची अर्थव्यवस्था ही 1950 ते 1980 दरम्यान इट्स अ कॉल्ड एज अ हिंदू ग्रोथ रेट. तुम्हाला सगळ्यांना माहित आहे हिंदू ग्रोथ रेट म्हणजे काय. देशाचा आर्थिक विकास हा किती होता, 3.5% जीडीपी. म्हणजे जीडीपीचा विकास हा फक्त 3.5% होता, जो सर्वात कमी होता. हिंदू ग्रोथ रेट आणि हिंदू धर्म याचा संबंध नाहीये. फक्त हा संबंध एवढाच आहे की आपल्या देशामध्ये जीडीपीचा ग्रोथ रेट हा कमी होता. ठीक आहे, आपण मान्य करू की आपल्या चुका झाल्या. या चुकाचं परिवर्तन 1991 मध्ये झालं, ते म्हणजे आर्थिक संकट. आता आर्थिक संकटामध्ये सुद्धा परत आपल्याकडे चान्स होता स्वतःला रिपेअर करण्यासाठी, पण सरकारने काय केलं, सगळ्याच गोष्टी सार्वजनिक क्षेत्रामध्ये लोटून टाकल्यात. आरोग्य असेल, शिक्षण असेल, ऑलमोस्ट सगळ्याच गोष्टी. आणि याचा परिणाम आपण आज भोगतोय. देशामध्ये विषमता निर्माण झालेली आहे, देशामध्ये बेरोजगारीचा दर हा खूप जास्त आहे. म्हणजे याचा अर्थ हा होतो की बाबासाहेबांनी जर समजा 1947 मध्ये जर त्या पॉलिसीनुसार जर आपण चाललो असतो, शिक्षण, आरोग्य, शेती, जर ह्या 3 क्षेत्र आपण जर सरकारी जर ठेवले असते तर कदाचित आज आपल्या देशाचा चेहरा मोहरा हा चीनपेक्षाही पुढे गेला असता. जस्ट आता रिसेंटली काही बाब आहे बघा, आत्ताचं उदाहरण आहे. नेपाळ या देशाने त्यांच्या देशामध्ये शिक्षण क्षेत्र हे कसं बनवलेलं आहे, पूर्णतः सार्वजनिक बनवलेलं आहे. म्हणजे तिथे प्रायव्हेट संस्था नसतीलच. इव्हन आपल्या आपलं भारतामध्ये सुद्धा एक राज्य आहे की ज्या राज्याने असा पुढाकार घेतला, त्या राज्याचं नाव तुम्हाला माहित असेल. कोणतं राज्य आहे, केरळ हे राज्य आहे की ज्यांनी शिक्षण हे क्षेत्र पूर्णतः सार्वजनिक करण्याचा निर्णय घेतलेला आहे. म्हणजे जो निर्णय बाबासाहेबांनी आपल्याला 1947 मध्ये सांगितलेला आहे, तो निर्णय आज काही देश आपल्याला घेताना दिसतात. आणि नक्कीच त्यांचा 20-30 वर्षामध्ये ते खूप पुढे गेलेले असतील. पण आपल्या देशामध्ये प्रॉब्लेम काय चालू आहे सध्या, बाबासाहेबांनी आपल्याला एक मंत्र दिलेला आहे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. बरोबर आहे, आपण सगळे शिकतोय, पण त्या शिक्षणाचा काही फायदा होतोय का आपल्याला, नाही होते. कारण की शिक्षण हे एवढा निकृष्ट दर्जाचं बनवलेलं आहे, तर त्या शिक्षणामुळे आपल्याला रोजगार मिळत नाही. म्हणजे जी काही बाबासाहेबांनी शिक्षण व्यवस्था बदलण्याचा प्रयत्न केला, समाज व्यवस्था बदलण्याचा प्रयत्न केला, त्याला शून्य बनवण्याचं काम सध्या सरकारने केलेलं आहे. मग ते कोणतेही सरकार असू द्या, प्रत्येक सरकारला एकच गोष्ट करायची, म्हणजे ती काय, तर खाजगी क्षेत्र वाढवायचंय, सार्वजनिक क्षेत्र कमी करायचंय. पण मित्रांनो, आज आपल्या देशाची जी काही पातळी आहे, तुम्हाला माहित असेल सर्वात जास्त डेमोग्राफिक डिव्हिडंड कोणत्या देशाचा आहे, तर भारताचा आहे. इव्हन सर्वात जास्त तरुण कुठे आहे, तर भारतात आहे. मग अशा व्यवस्थेला, अशा लोकसंख्येला सर्वात जास्त गरज कशाची आहे, शिक्षण आणि आरोग्याची गरज आहे. पण आज आपल्याला शिक्षण कसं घ्यावं लागतं, विकत घ्यावं लागतं. आरोग्याचा खर्चासाठी आपल्याला एक टेस्टसाठी आपल्याला 500-600 रुपये द्यावं लागतात. म्हणजे याचा अर्थ हा होतो की आपण किती जरी कमवलं तरी हा खिस्सा कुठे जाणार आहे, आपला शिक्षण आणि आरोग्यासाठी खर्च करणार आहे. जो बाबासाहेबांनी आपल्याला मूळ मंत्र दिलेला आहे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, तर यापैकी शिका हा जो काही शब्द आहे ते आपण सगळे शिकतोय, पण तो संघर्ष जो आहे तो फक्त स्वतःसाठी होतोय. ही खूप मोठी शोकांतिका आहे. बाबासाहेबांचा जो काही मूळ मंत्र आज जो त्यांनी दिलेला आहे आपल्याला,
त्याच्यावरती आपण जर आज जर चाललो मित्रांनो, तर पुढच्या 10 ते 20 वर्षामध्ये भारताला विकसित व्हायला वेळ लागणार नाही. तुम्हाला माहित असेल की 1947 पर्यंत भारताला विकसित देश व्हायचं आपण स्वप्न बघितलेलं आहे. देशाची अर्थव्यवस्था आपल्याला 30 ट्रिलियन बनवायची आहे. पण तुम्ही किती इन्फ्रास्ट्रक्चर इम्प्रुव्हमेंट करा, काही होणार नाही जोपर्यंत देशाचा खऱ्या अर्थाने शिक्षण आणि आरोग्यामध्ये कायापालट होणार नाही तोपर्यंत. कारण की आपण किती कमवायचं, सगळं कुठे भरती करायचे, शिक्षण आणि आरोग्यामध्ये. हे जर पूर्ण जर फ्री असेल तर याचा अर्थ हा होतो की समाजातील प्रत्येक घटकाला स्वतःचं उत्थान करायला तेवढा वेळ मिळेल. पण आज मित्रांनो, आपलं जे काही सामाजिक परिवाराचं जे काही साधन आहे, शिक्षण आणि आरोग्य, याच्यावरतीच घाला घातलेला आहे. तर मित्रांनो, आज आपल्याला एक सोल्युशन म्हणून जर विचार करायचा असेल तर एक गोष्ट प्रामाणिकपणे डोक्यात ठेवा की शिक्षण हेच आपलं सामाजिक परिवर्तनाचं माध्यम आहे. पण त्या शिक्षणावरती आपल्याला स्वतःला डिग्र्यावरती आपल्याला अवलंबून राहावं लागणार नाही. तर त्याच्यासाठी आपल्याला खूप अभ्यास करून प्रशासकीय व्यवस्थेमध्ये जावं लागेल. कारण की आज आपण सगळेजण शिक्षण घेतोय, पण शिक्षण आपल्याला जॉब देते का? नाही. यासाठी बेस्ट ऑप्शन तोच आहे की संघर्ष करणे, अभ्यास करणे आणि त्या प्रशासकीय व्यवस्थेमध्ये जाऊन स्वतःचा विकास करणे. स्वतःचा विकास करून आपले जे काही समाज बांधव आहेत त्यांचा विकास करणे, म्हणजेच आपल्या राज्याचा आणि आपल्या देशाचा हा विकास होऊ शकेल. या सगळ्यांचं सोल्युशन जे बाबासाहेबांनी सांगितलं, त्या सोल्युशन पासून आज भारतीय समाज हा लांब लांब चाललेला आहे. आणि त्यामुळे आपल्या भारतीय समाजामध्ये जी विषमता आहे तुम्हाला माहितच असेल. आताचा रिपोर्ट आहे, वर्ल्ड बँकचा रिपोर्ट आहे, इक्विटी अँड ब्रीफ रिपोर्ट. याच्यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की 1% लोकांकडे किती टक्के संपत्ती आहे? 50% पेक्षा जास्त संपत्ती आहे. आणि ही विषमता वाढण्याचं कारण हेच आहे की आपण जे काही सामाजिक माध्यम आहे, शिक्षण आणि आरोग्य, याला आपण खूपच मागे लोटत चाललेलो आहोत. ते कोणतीही सरकार असू द्या, प्रत्येक सरकार हेच करते. पण माझा तुम्हाला हा एक प्रश्न आहे की प्रत्येक सरकार असं का करत असेल बरं? की त्यांना शिक्षण आणि आरोग्य हे प्रायव्हेट बनवायचं आहे. त्यांना माहिती आहे की यामुळे विकास होऊ शकतो. देशाचं समाज परिवर्तन माध्यम, विकसित होण्याचं माध्यम एकच आहे, शिक्षण आणि आरोग्य. तरी सुद्धा आपण त्याच्याकडे का फोकस करत नाही? कारण की त्यांना अशा प्रकारचे लोक तयार करायचे आहेत जे डोक्याने गुलाम असतील. आणि माणूस हा डोक्याने गुलाम कधी होऊ शकतो? जेव्हा त्याला पोट्यापाण्याचे प्रश्न जेव्हा गंभीर असतात तेव्हा. आणि आज आपल्यामध्ये तेच प्रश्न निर्माण केलेले आहेत, पोट्यापाण्याचे प्रश्न. नावाला डिग्री आहे पण चांगलं काम नाहीये. आज तुम्ही PhD होल्डर होता, चांगले एज्युकेटेड होता, पण एखाद्या शाळेमध्ये तुमची लायकी जी आहे ती 15,000ची सुद्धा नसते. म्हणजे याचा अर्थ हा होतो की शिक्षण व्यवस्थेला बोथट करण्याचं काम या व्यवस्थेने केलेलं आहे. आणि आपल्या सगळ्यांच्या हातामध्ये एकच सोल्युशन आहे, ते म्हणजे काय? की या शिक्षण व्यवस्थेला परत स्ट्रॉंग बनवणे आणि स्वतःचं उत्थान करणे. आता मी परत तुम्हाला डिग्री घ्यायला नाही सांगत आहे. शिक्षण म्हणजे काय तर हेच आहे की खूप अभ्यास करा. एवढा अभ्यास करा ना की खूप अभ्यास. आणि नेहमी अभ्यास करताना बाबासाहेबांचा आपण चेहरा नेहमी डोळ्यासमोर ठेवू शकतो. मला एका विद्यार्थ्याने एक प्रश्न विचारला होता की आपण बाबासाहेबांसारखा अभ्यास नाही करू शकत का 18 तास? तर त्या प्रश्नाचं उत्तर काय असेल की बाबासाहेबांना ते जमू शकलं, बाबासाहेब ते करू शकलं कारण की त्यांच्या मनामध्ये समाजासाठी स्वार्थ होता. त्यांना समाज बदलायचा होता म्हणून ते करू शकले. आणि आपल्यामध्ये स्वार्थ कशाचा आहे? आपल्यामध्ये फक्त स्वार्थ एकच आहे की माझं पोट भरायला हवं, मला सरकारी नोकरी मिळायला हवी, बाकी तिकडे काही असू द्या. आणि जेव्हा हा स्वार्थ जेव्हा संकुचित असतो ना, तेव्हा ऑटोमॅटिक अभ्यास नाही होत. जर आपल्याला अभ्यास करायचा असेल त्याच्यामध्ये 2 स्वार्थ ठेवणं आवश्यक आहे. एक म्हणजे स्वतःचा विकास आणि दुसरा आहे समाजाचा विकास. मी फक्त माझा स्वतःचा विकास करून थांबणार नाही, तर समाजाचा विकासही करेल. आणि यासाठी मी स्वतःचा विकास करतोय हा जर डोक्यात जर विचार असेल तर मित्रांनो, ऑटोमॅटिक 8 तासाचा अभ्यास हा 12 तासावरती आणि 14 तासावरती सहज जाऊ शकतो. प्रयत्न करा. मला माहिती आहे की त्यांच्यासारखा आपल्याला कधीच अभ्यास करता येणार नाही, पण आपण थोडाफार जरी अभ्यास करू शकलो तर नक्कीच आपला स्वतःचा विकास आणि देशाचा विकास आपण हा करू शकतो. कारण की शिक्षण हेच माध्यम आहे की येणाऱ्या व्यवस्थेला बदलण्यासारखी. येणारी व्यवस्था आहे किंवा जी असणारी व्यवस्था आहे ती समाधानकारक नाही, हे तुम्हालाही माहित आहे आणि आपल्या सगळ्यांना माहित आहे. आणि ती व्यवस्था का तशी निर्माण केली गेलेली आहे याचंही उत्तर आपल्याला आहे. कारण की आता समाज हा जागृत होतोय, स्वतःचा हक्क मागतोय, पण त्याला नाकारायचा नाहीये, तर त्याला वेगळ्या पद्धतीने त्याला दाबायचंय. यासाठी ही व्यवस्था निर्माण केलेली आहे. पण त्याचं उत्तर एकच आहे
ते म्हणजे काय? परत स्वविकास, परत शिक्षण. आणि मला असं वाटतं की कदाचित ते जे अर्थशास्त्र आहे त्यांनी जे सांगितलेलं ते प्रामुख्याने कल्याणकारी अर्थशास्त्र आहे. इव्हन तुम्हाला अमर्त्य सेन माहीतच असतील. त्यांनी असं म्हटलेलं आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इज माय फादर ऑफ इकॉनॉमिक्स. म्हणजे त्यांच्या अर्थशास्त्राचे जनक म्हणजे कोण आहेत? आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि त्यांनी कल्याणकारी राज्य निर्माण व्हावं अशी शिफारस दिली अमर्त्य सेन यांनी. परंतु भारतामध्ये किंवा जगामध्ये सर्वप्रथम कल्याणकारी राज्य असावं याचा बेस कोणी निर्माण केला असेल तर बाबासाहेबांनी निर्माण केलेला आहे. मित्रांनो, आज आपल्याला मिश्र अर्थव्यवस्थेची गरज नाहीये, आज आपल्याला भांडवलशाहीची सुद्धा गरज नाहीये, तर आज आपल्याला कल्याणकारी अर्थव्यवस्थेची गरज आहे की ज्या अर्थशास्त्राचा फायदा समाजातील प्रत्येक वर्गाला व्हायला हवा. आणि जर तो होत नसेल तर ती अर्थव्यवस्थाच नाहीये असं बाबासाहेब म्हटलेले आहे. आणि तशा प्रकारची आपल्याला कल्याणकारी अर्थव्यवस्था निर्माण करणं आवश्यक आहे. नाहीतर कधी गडबड होईल काही सांगता येत नाही. कारण की बाबासाहेब नेहमीच म्हटलेले आहे की कोणती व्यवस्था ही चांगली किंवा कनिष्ठ किंवा वाईट नसते, तर ही व्यवस्था कशानुसार ठरत असते? तिथे असणाऱ्या लोकांप्रमाणे. आणि मित्रांनो, तुम्हाला माहितच आहे की एक अरिस्टॉटल एक व्यक्ती, एक महान, त्यांनी सुद्धा म्हटलेलं आहे की राजा हा कधीच मूर्ख नसतो, तर जनता मूर्ख असते म्हणून राजा हा मूर्ख होतो. तर याच पद्धतीने मित्रांनो, समाजातील प्रत्येक गटाने स्वतःला हुशार बनवण्याची गरज आहे. तेव्हाच आपले राज्यकर्ते हे हुशार होतील आणि आपल्या देशाचा खऱ्या अर्थाने विकास करतील. आणि आपण नेहमीच बाबासाहेबांची आपण जयंती आपण नेहमी साजरी करत असतो. परंतु प्रत्येक या अशा प्रकारच्या प्रसंगामधून एकच गोष्ट आपल्याला नेहमी स्वतःला प्रेरणा द्यायची की मला यांच्यासारखा खूप अभ्यास करायचा आहे. कारण की ही छोटीशी प्रेरणा आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये खूप पुढे घेऊन जाईल. नक्कीच मित्रांनो, प्रयत्न करा. खूप एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा आपल्याला सगळ्यापासून नक्कीच मिळेल. तर हा विषय खूपच मोठा आहे, अर्थशास्त्र आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. परंतु हा विषय जो आहे किती बोलला तरी कमीच आहे. पण तरी सुद्धा मी अल्प परिचय देण्याचा इथे प्रयत्न केला. समजा तुम्हाला आणखीन काही डाऊट असतील, काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही मला इथे विचारू शकता. आपण नक्कीच कधीतरी आपल्याला कधी वेळ असेल, कारण की तुमची सध्या परीक्षा ह्या जवळ आहे, तर तेव्हा आपण असा एक लॉंग टर्म सेशन आपण ठेवू शकतो, 2 तासाचा 3 तासाचा. कारण की खूप काही सांगण्यासारखं आहे. त्यांनी जी काही व्यवस्था, अर्थव्यवस्था जी आपल्याला सांगितलेली आहे त्याचा आत्ताचा कंटिन्यू संबंध कसा लागतो हे आपण इथे नक्कीच सांगू शकतो. पण त्याला थोडासा वेळ लागेल. तर हा इथे मी अल्प परिचय देण्याचा प्रयत्न केला. तरी सुद्धा तुमच्या डोक्यामध्ये काही क्वेश्चन्स असतील, काही डाऊट्स असतील किंवा काही तुम्हाला स्वतः काही बोलायचं असेल, सांगायचं असेल तर तुम्ही सांगू शकता. येस, धन्यवाद. जय भीम.